होतात. एमपीएससीचे पॅनल अगोदर कळतात आपल्याला कुठलं पॅनल आहे, पण यूपीएससीचे पॅनल तुम्हाला 7 पॅनल्स एका वेळेला बसले असं कुठल्या पॅनलला जायचं ते अचानक डिक्लेअर होतं. लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथ, जे एबीएसएम पीबीएसएम असेच गोरेपान उंच इंग्रजी अधिकाऱ्यासारखे असणारे अधिकारी, आणि त्यात आमचं मीडियम मराठी होतं आणि त्यांनी असं लोकल लँग्वेजमध्ये बोलणाऱ्या मुलांच्या विरुद्ध चांगलं ऍटिट्यूड नाही असं मी अगोदरच ऐकलेलं होतं. कारण आम्ही अजून घाबरलो की आपलं कसं होणार. आणि हा विकास आमच्या अगोदर कॉन्फिडन्सनं इंटरव्ह्यूला गेला, स्मार्टली आतमध्ये गेला. साधारण एक 15 मिनिटांत तो बाहेर आला त्यावेळी घामानं डबडबलेला होता. असा टाईची नॉट सोडत, अरे बोगस इंटरव्ह्यू, काय फालतूमध्ये माझी 2 वर्ष वाया गेली, हीच अमेरिकेत घालवली असती तर माझे 30-40 लाख रुपये बँक बॅलन्स झाला असता. म्हणजे चला मी चाललो परत म्हणून. तर म्हटलं याची अशी परिस्थिती झाली तर आपलं काय होणार. कारण टाईची नाट सुद्धा बांधता येत नव्हती. मग ते स्काउटला असायचा तो पट्टीचा टाय, तो घालून घेण्याचा प्रयत्न केला, पण तो पण चांगला दिसणार नाहीये. इलॅस्टिकचा टाय असायचा ना शाळेत असताना, कधी नॉटच बांधता यायची नाही ना, ती गाठ असायची ती बांधता यायची नाही. मग तर काय काढूनच टाकला आम्ही. तसंच शर्ट पॅन्ट इन शर्ट, एक ऑक्सफोर्डचे शूज, त्याच्या पलीकडे काय नाही. घाबरत घाबरत आतमध्ये गेलो. मे कमीन सर म्हणून आतमध्ये गेलो. तर ते इंटरव्ह्यूचं पॅनल असं असतं युपीएससीचं की घोड्याच्या नालाचा आकार असतो ना, तशा पद्धतीने सिटिंग अरेंजमेंट असते. मध्ये एक चेअर असते आणि त्याच्यावर तुम्ही दिसतात, म्हणजे नखशिखांत सोल टू क्राऊन तुम्ही त्या पॅनलला दिसत असता. कोपऱ्यात एक सायकोअनालिस्ट बसलेले असतात. तुम्ही खरं किती बोलताय, खोटं किती बोलताय आणि तुमचा कॉन्फिडन्स कसा आहे ते चेक करत असतात. आणि माझ्या शेजारी कुलकर्णी मॅडम एक होत्या. म्हणजे त्यांनी पॅनलनी इंग्रजीत प्रश्न विचारायचा, मॅडमनी मराठीत करून मला सांगायचा, मी मराठीत उत्तर द्यायचं, मॅडमनी इंग्रजीत करून त्यांना सांगायचं. अशी दळबद्री परिस्थिती. तर लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथनी सुरुवात केली, विश्वास वाय डोंट यू स्पीक इन इंग्लिश. मराठीत सांगतो आता सगळ्यांना, गावाकडचीच पोरात मायासारखीच असणं त्यावेळेच मी. तू इंग्रजीत का बोलत नाहीस, तुझं माझं थेट संभाषण होईल, देर विल बी डायरेक्ट कम्युनिकेशन. मी म्हटलं सर आय एम फ्रॉम रुरल बॅकग्राऊंड, मी खेड्यातला आहे, प्लीज मला मराठीत बोलू दे, मी कम्फर्टेबल फील करेल. ते म्हणे विश्वास यू ट्राय इन ब्रोकन इंग्लिश, मोडक्या तोडक्या इंग्रजीत बोलू म्हणे. म्हटलं सर ओके आय ट्राय माय बेस्ट. म्हटलं सर मी माझा प्रयत्न करतो. त्यांनी विचारलं विश्वास यू हॅव बीन ग्रॅज्युएटेड, 94 मध्ये ग्रॅज्युएट झालायस, 3 वर्ष तू काय कर, व्हॉट आर यू डुईंग. मी उत्तर दिलं सर आय हॅव एस्टॅब्लिश्ड वन कॉम्पिटेटिव्ह स्टडी सेंटर ॲट माय विलेज विच वर्क्स फॉर द अपलिफ्टमेंट ऑफ द रुरल यूथ एज वेल एज फॉर डिसिमिनेटिंग रॅशनल अँड व्हायबल आयडियाज इन रुरल फोक्स. ते चाट पडले, अरे यू स्पीक व्हेरी गुड इंग्लिश. पण तेवढंच उत्तर मी पाठ करून ठेवलेलं होतं. कारण ग्रॅज्युएट झाल्यानंतर 2-3 वर्ष काय करतो सगळ्यांना प्रश्न विचारतात, मलाही विचारणार, मला माहित होतं त्यामुळे पाठ करून ठेवलेलं होतं. त्यानंतर माझं खरं इंग्रजी बाहेर यायला लागलं. पुढचा प्रश्न काय होता, माझा मराठी साहित्य विषय होता आणि त्यांनी मला विचारलं की विश्वास यू माइट हॅव हर्ड अबाउट घाशीराम कोतवाल. घाशीराम कोतवाल बद्दल ऐकलं असशील, वाय इट वॉज कंट्रोवर्सी, वादग्रस्त का झालेलं होतं. मी उत्तर दिलं सर घाशीराम कोतवाल वॉज ड्रामा रिटन बाय विजय तेंडुलकर and it was controversial because Nana Fadणवीस was shown as behind women person. आता त्यांना behind womenचा अर्थच कळेल ना. मग त्या मॅडमनं मी सांगितलं स्त्रीलंपटचं भाषांतर करून द्या. मग त्यांनी वुमनायझर म्हणून भाषांतर, म्हणजे असं माझं जमेल तसं पुढे ढकलायला लागला. पण माझ्या एरिया ऑफ इंटरेस्टमध्ये ज्या वेळेला इंटरव्ह्यू आला, माझा छंद जो होता तो ऑर्गनायझिंग रुरल युथ फॉर मास डेव्हलपमेंट, ग्रामीण भागातील युवकांचं रचनात्मक कार्यक्रमांसाठी संघटन. आणि त्यासाठी मी सगळ्या गोष्टी खेड्यातल्या असल्यामुळं खेड्यातल्या गोष्टी स्वतः केलेल्या होत्या. मला ग्रामीण भागातले प्रश्न चांगल्या पद्धतीनं माहीत होते. त्यामुळे जमेल तशी माझा युपीएससीतनं आयपीएसचा इंटरव्ह्यू असो किंवा एमपीएससीनं डेप्टी कलेक्टरचा असो, विक्रीकर निरीक्षकचा असो किंवा कुठलाही असो, मला पुढचे प्रश्न काय विचारणार हे माहीत असायचं. कारण मी त्याचा प्लॅन केलेला होता. आपल्याला याचा सब क्वेश्चन्स हा असू शकतो. शूटिंगच्या संदर्भात सगळी तयारी केलेली होती. त्यामुळे मला सगळे प्रश्न उपप्रश्न जे अपेक्षित होते ते विचारले गेले. जसे जमतील तसे मराठी, हिंदी, इंग्रजीत ते प्रश्नांची उत्तरं मी दिली. शेवटचा प्रश्न त्यांनी विचारला होता तो खूप मला महत्वाचा वाटतो आणि मला त्यांनी मार्क जास्त दिले असतील असं वाटतं. त्यांनी हिंदीत विचारलेलं होतं लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथनी की विश्वास इस दुनिया में तुम क्यों आए हो.
इस दुनिया में आने का तुम्हारा मकसद क्या? तर काय उत्तर? मी तर स्वतःहून आलेलो नाही, आई वडिलांनी आणलं. काय उत्तर द्यावं? काय म्हणजे कलेक्टर झालो तर ग्रामीण भागातले प्रश्न सोडवेन, लोकांच्या समस्या सोडवेन, गरिबांचे अश्रू पुसण्याचं काम करेन, असं काहीतरी उत्तर दिलं असतं तर ते बोगस नकली वाटलं असतं. मी क्षणभर माझ्या भूतकाळाकडे पाहिलं, मला बाहेर बसलेला आनंद दिसला, तोही इंटरव्ह्यूसाठी आलेला होता. भूतकाळाकडे पाहिलं, पूर्ण भूतकाळाचं पुनर्विलोकन केलं आणि उत्तर दिलं, सर आय हॅव कम हिअर टू स्ट्रगल. मी या ठिकाणी संघर्ष करायला आलोय. आतापर्यंत प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत इथपर्यंत पोहोचलोय आणि इथं तुम्ही मला जर सिस्टम मध्ये येण्याची संधी दिली तर सिस्टम मधल्या वाईट गोष्टींच्या विरुद्ध संघर्ष करायची इच्छा आहे. ते उत्तर त्यांना अपील झालं. आणि ज्या ठिकाणी मी म्हटलं होतं ना मगाशी, विकास जैन, अमेरिकेतली बीटेक MMS हायली क्वालिफाईड, मी BA इतिहास शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, तो हायली क्वालिफाईड मुलगा, त्याला पहिला प्रश्न विचारला की तू अमेरिकेतली 2 लाख रुपये पर महिन्याची नोकरी सोडून इथं 10,000 रुपये पर महिन्याची नोकरी पकडायला कशासाठी आलास? त्याला त्याचं उत्तर व्यवस्थित देता आलं नाही. त्याच्या इंटिग्रिटीबद्दल, त्याच्या ऑनेस्टीबद्दल, त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल क्वेश्चन मार्क तयार झाला. आणि पुढचे त्याला प्रश्न विचारले की तुझ्या टाइम मध्ये इन्ग्रेडियंट्स कोणते आहेत, त्यात नायलॉन किती % आहे, पॉलिस्टर कसं किती % आहे, मग ते टेरिलिन कसं बनवतात, म्हणजे अतिशय इरिलेव्हंट असंबद्ध प्रश्न त्याला विचारले गेले आणि जाणीवपूर्वक त्याचा इंटरव्ह्यू फ्लॉप करण्यात आला. 300 पैकी त्याला 80 मार्क होते. त्या ठिकाणी मला महाराष्ट्रात 1997ला सगळ्यात जास्त 210 मार्क दिलेले आहेत. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवू नका. ओपन अप, बी पॉझिटिव्ह. आपल्यामध्ये असते ते, आपल्यामध्ये पोटेन्शियल असतं. एका अणूमध्ये जर विश्व उद्ध्वस्त करण्याची शक्ती असेल तर आपल्याला 2 हात, 2 पाय, 2 डोळे, सगळं चांगलं फिट शरीर दिलेलं आहे. अभ्यास करून कुणाच्या अंगाला भोकं पडलेत किंवा कोण मेलाय असं मी काय ऐकलेलं नाहीये. ही संधी आहे. जसं जमेल तसं प्रामाणिकपणे सांगत गेलो आणि यश मिळत गेलं. त्यामुळं हा वेळ आहे ना, हा खूप महत्वाचा आहे. तुमच्या आयुष्यातला कन्स्ट्रक्टिव्ह पिरियड आहे. मात्र इथं वळणही वेगळं लागू शकतं. या वयात अनेक काय म्हणतात ते 16 वर्ष धोक्याचं, आपण चुकीच्या मार्गालाही जाऊ शकतो. एखादी चमकणारी गोष्ट असते, चकाकणारी गोष्ट असते, आपल्याला वाटतं ते सोनं आहे, आपण जवळ जातो, त्याला हात लावतो, ती काच असते, कधीतरी ती काच लागते हाताला, जखम होते, त्याची जखमेची मोठी जखम होते, चिघळते, तिचं गँग्रीन होतं, आयुष्य कधी उद्ध्वस्त होतं कळत सुद्धा नाही. थोडंसं सावधान. अगदी काय सदासेवी अरण्य तारुण्य काळी करण्याची आवश्यकता नाहीये. थोडं आपल्याला ज्यासाठी पाठवलेलं आहे घरून, आपले शिक्षक आपल्याची जे अपेक्षा करतायत त्यासाठी वेळ दिला पाहिजे, त्यासाठी प्लॅन केला पाहिजे. एक चांगला शेर मला SMS वरती पाठवलेला होता कोणीतरी परवा, खूप चांगला, कि मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंख होने से कुछ भी नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. तुमच्यातला हौसला, तुमच्यातली जिद्द, तुमच्यातली इच्छाशक्ती, या गोष्टी तुमचं स्वप्न पूर्ण करणार आहेत. त्यामुळे प्लॅन करा. हेच वय आहे प्लॅन करण्याचं. एक खूप चांगला इंग्रजीत शब्द होते वेळेच्या महत्वाबद्दल, की टू रिअलाइज व्हॅल्यू ऑफ 1 year, आस्क द स्टुडंट हु हॅज फेल्ड इन हिज एक्झाम. 1 वर्षाचं महत्व तुम्हाला ओळखायचं असेल तर वार्षिक परीक्षेत नापास झालेल्या मुलाला विचारा. मराठीत सांगतो ते. एक महिन्याचं जर तुम्हाला महत्व विचारायचं असेल, जाणून घ्यायचं असेल, तर अशा आईला विचारा जिनं 8व्या महिन्यात आपल्या बाळाला जन्म दिला. 1 आठवड्याचं जर महत्व तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर साप्ताहिक निघतं ना, त्याच्या संपादकाला विचारा. एका दिवसाचं महत्व तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर रोजंदारीवर कामाला जाणाऱ्या, रोजगार करणाऱ्या कामगाराला विचारा, ज्याची घरात 6 मुलं जेवण्यासाठी वाट पाहत असतात. 1 तासाचं महत्व तुम्हाला थोड्या दिवसानं कळेल किंवा काही जणांना आत्ताही कळेल असेल. आस्क द लव्हर्स हु आर वेटिंग टू मीट. एक मिनिटाचं महत्व तुम्हाला जाणून घ्यायचं असेल
तर ज्याची ट्रेन चुकली आहे अशा माणसाला विचारा. एका सेकंदाचं महत्व तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्याचा नुकताच ऍक्सिडेंट चुकलाय ना, ऍक्सिडेंटमध्ये वाचलाय, त्याला विचारा. आणि सगळ्यात महत्वाचं, टू रिअलाइज व्हॅल्यू ऑफ 1 मिली सेकंद, सेकंदातल्या 10व्या भागाचं तुम्हाला महत्व जाणून घ्यायचं असेल तर आस्क द रनर हु हॅज वन सिल्वर मेडल इन ऑलिम्पिक्स. त्यामुळे वेळेचं नियोजन याला खूप महत्व आहे. आपल्याला वाटतं की ही खूप मोठी मोठी माणसं झालीत, एवढं मोठं एम्पायर उभं करायला दादांना विचारा किती कष्ट लागले असतील. The heights of great men reached and kept were not attained by sudden flight, but while their companions were asleep, they were toiling upwards in the night. जी काही उंची मोठी माणसं गाठतात ना, ती काही एका झेपेत मिळालेली नसते. तर ज्यावेळेला त्यांचे 6 अध्यायी बरोबरचे अभ्यास करणारे झोपा काढत असतात त्यावेळेला रात्रभर तळमळून जागून अभ्यास